ह्या चिकोळात ज्यावेळेस आमदार दिगोळ्या टायमाला विरुद्ध उभे राहिले, आमदार निवडून आले, कोण निवडून आलं त्यावेळेस आमदार निवडून आले, कोकाटे साहेब. कोकाटे साहेब निवडून आले. त्याचा वचपा काढण्यासाठी हे नाटक उभं करून त्यांना हे खाली करण्याचं काम या दिगोळे साहेबांनीच केलेलं आहे. बाबा तो विषय नाही, त्यांच्यावर कारवाई झाली, ठीक आहे. ती जर चुकी असेल तर त्यांना कायदे असेल ते कायद्याची तरतूद आहे. परंतु आतापर्यंत भरपूर लोकांनी, अजितदादांनी पण 70,000चा घोटाळा केला, किंवा भरपूर लोक त्याच्यात भुजबळ साहेबांना आणि कोकाटे साहेबांनाच आतापर्यंत कारवाई झाली, बाकीचे बाहेर का? हो, असे तर लय घोटाळे झालेले. घोटाळा केलेला जर बीजेपीत गेला तर मोदी वॉशिंग पावडरनी धुतला जातो. आणि म्हणजे तुम्ही बघा ना, ज्याच्या विरोधात जर कुठेही जर कारवाई होत असेल आणि तो जर बीजेपीत गेला, भाजपमध्ये जर गेला, तर त्याच्यावर कारवाई बंद. असे तुम्ही किती का म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात जर वॉशिंग पावडर, मोदी वॉशिंग पावडर निर्माण, कारण तिथं आहेच ना. कारण तुम्ही बघा आता बीजेपीचं हे तोडाफोड आणि राज्य करा, ही जी इंग्रजांची साम दाम दंड भेद फडणवीस तर म्हणतायच ना. हे सिन्नर तालुक्यातच नाही आहे, तर तुम्ही शेजारचे गेले तर दिंडोर तालुक्यात सुनीता चारोस्कर, नारायण जिरवाळ यांच्या विरोधातले उमेदवार तिकडून शिवसेनेतून इकडे आयात केल्या. इकडं तुम्ही सुहास कांद्यांच्या मतदारसंघात बघा, इकडं भुजबळ साहेबांच्या मतदारसंघात बघा. म्हणजे जे विरोधात आहे त्यांच्या विरोधात फक्त ते आपल्या का तोडाफोडा राज्य करा हीच. भुजबळ साहेबांना पण जेलवारी झालेली ना. नाही, भुजबळ साहेबांना जेलवारी झाली, ही हे राजकीय याच्यातूनच झाली ना. पण यांचा बाकीचे काय धुतल्या तांदळाचे आहे का बा? असं आता हे बघा, बाकीचे धुतल्या तांदळाचे आहे का? नाही ज्यावेळेस या ना समोर या ना. नाही काय होतं, हे बघा, भाजप जो येईल, भुजबळ साहेबांना ज्या वेळेस जेलवारी झाली त्यावेळेस भुजबळ साहेब राष्ट्रवादीमध्ये होते. ज्या टायमाला बीजेपीमध्ये गेले त्यांचं सगळं क्लिअर करून टाकलं, एकदम साफ करून टाकला. हा विषय फडणवीस म्हणायला लागले का भुजबळ साहेब आहे, त्यांच्या बाबतीत मी कसं काय बोलू? आणि फडणवीस एकमेव असा माणूस आहे शेतकऱ्यांबद्दल काहीच विचार करीत नाही, काहीच बोलत नाही. त्यांना फक्त स्वतःचं पाहिजे, शेतकरी मिळाला पाहिजे. आणि व्यापारी वर्गातले जे समजा आपण म्हणतो मका विकतो, कांदे विकतो, व्यापारी मोठे झाले पाहिजे, त्यांच्याकडून त्यांना काहीतरी भेटतं म्हणून ते असं करतात. 2 शब्द बोलून माझं भाषण संपवतं. 2 मिनिटं बाबा, 2 मिनिटं. काय नाव आपलं? संपत खोळे. कोकाटे साहेबांचं सहकार क्षेत्रात खरोखरच खूप कौतुकास्पद काम आहे. कायद्यात ते जर अडकले असेल तर कारवाई हा प्रत्येकाला कायदा सारखा आहे. परंतु सगळे धुतल्या तांदळाचे नाही. आदर्श घोटाळा एवढा मोठा होता अशोक चव्हाणांचा, अजितदादाचा सिंचनाचा घोटाळा एवढा मोठा आहे. ती काय आपलं तिचं नाव नाही समाजसेविका